उपवास स्पेशल आपण भगर आणि आमटी करणार आहोत। काही लोकांना उपवासाला साबुदाणा खायला आवडत नाही, तर ही भगर आमटी खायलाही पचायलाही हलकी आणि बनवायलाही सोपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आमटी करण्यासाठी आधी शेंगदाणे कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर आता ह्या आमटीमध्ये उपवासासाठी बनवत आहोत, त्याच्यामुळे अद्रक लसूण तर काही पडणार नाही आहे। जर तुम्ही उपवासासाठी अद्रक खात असाल तर तुम्ही अद्रक टाकू शकतात। आता हे मिक्सरच्या भांड्यात काढणार आहे, त्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे आणि थोडीशी अद्रकचा पीठ जर खात असेल तर आणि थोडंसं जीर आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। सेम कढईमध्ये टाकलेलं आहे भगर मी थोडीशी हलकी अशी ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे। त्यानंतर भगर काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। चला तर मग आता भगरची आमटी पण आपली शेंगदाण्याचं आपण मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं, कढईत टाकलं होतं, थोडंसं तेल किंवा तुम्ही तूप सुद्धा टाकू शकतात। आणि भगर बनवणार आहोत तर जिऱ्याला चांगले तेलावर फोडणी दिली की पाणी टाकायचं आहे। चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण आता भगर टाकून घेणार आहोत। भगर मी धुवून घेतलेली आहे आणि भगर भाजलेली आहे, त्यामुळे तिला शिजायला असाही भगर शिजायला फारसा वेळ लागत नाही। हार्डली 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली भगर छान शिजते। आता भगर शिजून घेऊयात। आता आमटी बनवण्यासाठी झाकण ठेवून मस्तपैकी सॉफ्ट अशी आपली भगर इथे शिजली गेली आहे। आता आपण आमटी करून घेणार आहोत। थोडीशी हलवून घ्यायची आहे, छान मोकळी मोकळी ही भगर होते, तुम्ही ते बघू शकतात। आता आमटी बनवणार आहोत। एक बटाटा घेतला होता, त्याचं वरचं साल मी काढून घेतलेलं आहे आणि बटाटा बारीक कापून घेतला आहे, किंवा तुम्ही ते शिजलेला बटाटा सुद्धा वापरू शकतात। आता कच्चा बटाटा आहे म्हणून तेलावर थोडंसं जिरं टाकलं होतं, नंतर बटाटा टाकायचा आहे। बटाटा थोडंसं तेलावर मी फ्राय करून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं आधी बटाटा वाफेवर शिजून घेणार आहे। नंतर आपलं शेंगदाण्याचं मिश्रण ह्यामध्ये टाकून आमटी बनवणार आहोत। बटाटा फ्राय झाला की तो एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे। सेम तेलामध्ये टाकत आहे जिरं छान तडतडू द्यायचं आहे। जिरं थोडं फ्राय झालं की त्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं मिश्रण जे मिक्सरला आपण ग्राइंड करून घेतलं होतं आणि हे छान तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं। शेंगदाणे आहे ते खाली लागू शकतात, म्हणजे कंटिन्युअसली हलवायचं आहे, नाही तर हे मिश्रण खाली जळेल। आता तुम्ही ते बघू शकतात। मस्तपैकी तेल सुटेपर्यंत हे मिश्रण मी फ्राय करून घेतलं होतं, त्यामध्ये टाकत आहे पाणी। आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ आमटी हवी त्यामुळे पाणी टाकू शकतात। मी ते 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि याला उकळी आणून घ्यायची आहे। इथे आपली मस्तपैकी आमटी पण रेडी झालेली आहे। भगर आमटी रेडी आहे। भगर खाताना थोडंसं 1 चमचा साधं तूप टाकून खायचं, म्हणजे पित्त होत नाही। तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणतेही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमत किचन मराठी टिप घेतल्याबद्दल धन्यवाद।